हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल समन्वय क्लासेस. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट स्टँडर्डचं मॅथ्स सब्जेक्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ऑलिम्पियाड वर्कबुकचं सेकंड चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपलं फर्स्ट चॅप्टर मागच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट झालेलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, कम्प्युटेशन ऑपरेशन. तर आपलं कम्प्युटेशन ऑपरेशनमधलं मॅथमॅटिकल रिझनिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी इन द गिवन सबट्रॅक्शन सेंटेन्स. इथे काय करायचं आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायची पीची. इथे आपल्याला इथे पीची व्हॅल्यू काढायची आहे. इथे सेंटेन्स दिलेला आहे 6742 मायनस 2156. यातला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे इथे आपल्याला. तर बघा, 2 - 6, 2 छोटी संख्या असल्यामुळे 2 मधून 6 जाणार नाही, त्यामुळे आपण इथे 4 मधला 1 घेऊयात. म्हणजे इथे झाले 12. 12 - 6 6. तर इथे राहिले 3. तर पुन्हा 3 ही छोटी संख्या असल्यामुळे 3 मधून 5 जाणार नाही, त्यामुळे आपण 7 मधला इथे 1 घेणार आहोत. तर इथे झाले 13. 13 - 5 8. इथे राहिले होते 6. 6 - 1 5. 6 - 2 4. तर आपला आन्सर आलेला आहे 4586. 586 काय आहे, सेम आहे, त्यामुळे आपली पीची व्हॅल्यू निघाली आहे 4. त्यामुळे आपलं ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. तर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. द सम ऑफ 5462 अँड 2412. तर आपला सेकंड क्वेश्चन आहे, द सम ऑफ 5462 प्लस 2412. इथे काय करायचे, आपल्याला या दोघांची ॲडिशन करायची आहे. 2 + 2 4, 6 + 1 7, 4 + 4 8, 5 + 2 7. तर आपल्या या दोघांचे आन्सर आलेले आहे 7874. तर आपला फर्स्ट ऑप्शन आहे ग्रेटर दॅन द डिफरन्स. इथे आपल्याला काय करायचं आहे, या दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे. 5462 मायनस 1492. या दोघांमधला डिफरन्स बघूयात आपण. ग्रेटर दॅन आहे काय, तर म्हणजे मोठा आहे काय, तर 2 + 2 2 - 2 0. 6 - 9. तर आता इथे 6 छोटी संख्या असल्यामुळे इथे आपण 4 मधला 1 घेऊया. तर इथे झाले 16. 16 - 9 7. तर इथे राहिले होते 3. 3 - 4 म्हणजे 3 मधून 4 जाणार नाही, त्यामुळे या 5 मधला इथे 1 घेऊ. 13 - 4 9. तर इथे राहिले 4. 4 - 1 3. या संख्येपेक्षा ही संख्या काय छोटी आहे, तर ग्रेटर दॅन म्हटलेलं आहे. तर ही काय ग्रेटर आहे, मोठी आहे, त्यामुळे हे काय ट्रू आहे, म्हणजे हे काय करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. कारण ही आलेलं जे आन्सर आहे आपलं, हे काय यापेक्षा छोटा आहे, म्हणजे स्मॉल आहे, म्हणजे म्हणून एवढं ग्रेटर दॅन म्हटलं आहे तर हे बरोबर आहे. त्यामुळे 7874 हे काय आपलं ट्रू आहे, म्हणजे करेक्ट आन्सर आहे. तरी आपण समजून घ्यायसाठी आपण बाकीचे ऑप्शन पण बघूया. तर आपलं ऑप्शन 1 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. तर आपण बी सी आणि डी हे पण बघून घेऊया. स्मॉलर दॅन द डिफरन्स 6896 मायनस 5843. इथे पण काय करायचं आहे, आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, मायनस करायचं आहे. 6 - 3 3. 9 - 4. आता इथे 9 - 4 7. 8 - 8 0. 6 - 5 1. तर हे काय आपलं काय आलं होतं 7874. तर हे काय यापेक्षा स्मॉलर दॅन म्हटलं आहे.
हे स्मॉल आहे का यापेक्षा नाही आहे, त्यामुळे काय आहे फॉल्स आहे. आणि हे आपलं ट्रू आलं होतं पहिलं. सेकंड आपलं फॉल्स आहे. इक्वल, आता सी इक्वल द डिफरन्स ऑफ यातल्या दोघांमधला जो आपला डिफरन्स निघेल तो काय असायला पाहिजे, आपला इक्वल असायला पाहिजे, सारखा असायला पाहिजे. पण तो सारखा येणार नाही, त्यामुळे हे सीवाला ऑप्शन पण काय आहे फॉल्स आहे. आणि इथे तर ऑलरेडी स्मॉलर म्हटलं आहे, तर या संख्येपेक्षा ही संख्या स्मॉल आहे का नाही आहे, त्यामुळे हे पण काय आहे फॉल्स आहे. म्हणजे तिन्ही ऑप्शन काय आहे रॉंग आहे. आणि ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर आहे. आता आपण क्वेश्चन 3 बघूया. आपला क्वेश्चन 3 आहे द व्हॅल्यू ऑफ 3647 मायनस 2183. यातला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे आणि करेक्ट आन्सर आपल्याला शोधायचा आहे. तर आपला 3647 मायनस 2183. 7 मायनस 3 4, 4 मायनस 8, तर 4 मधून 8 जाणार नाही, त्यामुळे आपल्याला या 6 मधला इथे 1 घ्यायचा आहे. झाले 14. 14 मायनस 8 6, इथे राहिले होते 5. 5 मायनस 1 4, 3 मायनस 2 1. तर आपला आन्सर आलेला आहे 1464. 1008. ऑप्शन डी सेम आलेलं आहे आपलं. तर आपलं ऑप्शन डी काय आहे करेक्ट आन्सर आहे. आता आपण 4 क्वेश्चन बघू. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला इथे करेक्ट ऑप्शन शोधायचं आहे. तर आपलं फर्स्ट ऑप्शन आहे 9346 मायनस 7943. याचा डिफरन्स आहे 1430. आता आपण याचा डिफरन्स काढून बघूया. 9346 मायनस 7943. तर यातला डिफरन्स 6 मायनस 3 3. इथे तर 0 आहे, त्यामुळे हे ऑप्शन काय आपलं रॉंग आहे. ऑप्शन बी 3839 प्लस 1418. याची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची आहे. 9 प्लस 8 70 होते, म्हणजे 7 येते. इथे तर 0 आहे, त्यामुळे हे पण ऑप्शन काय आपलं रॉंग आहे. ऑल ऑफ दिस तर होऊच नाही शकत. डी पण काय रॉंग आहे. तर करेक्ट आन्सर काय आपलं सी आहे. तर आपण एक वेळा चेक करून बघूया. 3736 मायनस 1230. 6 minus 3 3. 3 minus 1 2. 7 minus 2 5. 2 minus 1 3 minus 1 2. तर आपला आन्सर आले आहे 2523. एवढंच आपलं आन्सर आलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन सी 4 क्वेश्चनचं ऑप्शन सी काय आहे करेक्ट आन्सर आहे. तर आता आपण 5 क्वेश्चन बघूयात. 5 नंबरचा इथे म्हटलेलं आहे इफ वी डिवायडेड द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर बाय ग्रेटेस्ट 1 डिजिट इवन नंबर. काय करायचं इथे आपल्याला डिवाइड करायचं आहे. ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर आहे आपला 9999. ह्या काय आपला ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर आहे. आता इथे आपल्याला याला डिवायडेड कशाने करायचं आहे ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर, पण तो तर इवन म्हटलेला आहे. आपला ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर आहे 9. 9 काय आपला ऑड नंबर आहे. तर आपल्याला ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर म्हणजे आपल्याला इवन नंबर म्हणजे आपला 8 होईल. 8 काय इवन नंबर आहे आणि ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर पण आहे, त्यामुळे आपल्याला 8 ने काय करायचं आहे ते डिवायडेड करायचं आहे. 8 1 8 1 9. 8 2 16 0 3. हे 9 आपण इथे खाली आणूया. हे झाले 39. 8 4 32. 0 7 राहिले. हे 9 आपण पुन्हा इथे खाली आणूया.
म्हणजे झाली इथे 79. 8 9चा 72. 0 आपली इथे उरली आहे 7. तर आपला आन्सर आलेला आहे 1249. 1249 आणि रिमाइंडर आलेला आहे आपल्या इथे. बाकी उरलेली हे 7 म्हणजे काय आहे, रिमाइंडर आहे. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. अशा प्रकारे ते डिवायडेड करायचं आहे आणि आन्सर काढायचा आहे. तर आपला आन्सर आलेला आहे 1249 आणि रिमाइंडर म्हणजे आपली जी बाकी उरलेली असते ते 7 म्हणजे हे आहे रिमाइंडर. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 5 क्वेश्चन बघितलेले आहेत. तर बाकी क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.